म्हातारी बघली कशी लगेच घातली तिने तिच्या लिकीने आणलेली साडी घालून मिरती ते बघा आली तिकडून म्हातारी ना काय नाही मी वापरणार आहे ना पण हा घाला बर का नक्की झाला हिचा लगेच पिसण्या शिवायला हा ठेव माया याच्यात त्याच्यात पर्स मध्ये टाक मग मी शिवून देईन पाठवून हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू तर आज मस्तपैकी बघा साडी बिडी घालून झाली आणि ही साडी तुम्हाला माहिती ना ही साडी आपण याच्याकडून ऑनलाईन केलेली आहे नाही प्रजोत शॉपमधून नाही तुम्हाला मी व्हिडिओ टाकलाच होता हा सख्या बहिणी सख्या जावा आपल्या तिथून आम्ही ही साडी मी घेतली होती आणि खरंच एकदम भारी मस्त साडी घालायला पण छान वाटते आणि त्याच्यावरला ब्लाऊज पण शिवला मग मी असा एकदम छान वाटते भारी आणि घातल्यावर पण लय भारी वाटते बघा तर तुम्ही म्हणताना आज कुठं चालली जोडी तर बघा चकूच्या पप्पा सगळं आवरून झाले इकडं काय सेंट मारायचं काम चालू आहे बघा नको मारू मला लय वास येतो घांट्याचा भारी आहे मम्मी मग आवडलं का तुम्ही झाली तंबाखू चोळून झाली सगळं सोडा हे तरी खात दारू सोडली तंबाखू तरी खायचे हा काय दारूपेक्षा तंबाखू बरी बाबा दारू खायची निघत त्याच्यात 1000 रुपये जायचे तर असं आहे तर मस्तपैकी आवरून झाले त्यांचं आता आहे की नाही मग मग आता त्याला हसा येणारच ना तुम्ही त्याच्यात एकटा असं बोला आता होय ओ मी काय म्हणते सांगा ना आपल्या फॅमिलीला कुठं चाललोय आपण म्हणून युट्यूब फॅमिलीला सांगा कुठं चाललोय हा दोंडे खायला चाललेत आहे ना आणि सगळंच पांढरं घातलंय हे पुढाऱ्यावानी वय चला सगळं आवरून झालंय आता आणि धोंडे खायला जायचंय तर ओटी भरायचं का ओटी भरायचं पण करून घेणार आहे मी म्हणजे गेल्यावर आईची ओटी भरणार आहे आणि त्यासाठी मला आहे ना गावामध्ये घ्यायच्या आहेत साड्या तर मग म्हटलं चला गावात गेल्यावर साड्या घेते 2 पीस म्हणजे दोन 3 नारळ घेते आणि तांदूळ इथूनच घेते आपल्याला काय लई काय भरपूर काय देते त्याच्यात ओटीमध्ये बरंच असतंय ते तर तसं काही नाही आपल्या साध्या पद्धतीने गावाकडल्या पद्धतीने होणार आहे कारण शेरच्या ताईंसारखा आपल्याला काय इकडं सगळं काय म्हणजे हे नाही होत त्याच्यामुळे आपलं गावाकडल्या साध्या पद्धतीने ओटी भरायचं काम मी करणार आहे तर ती तुम्ही कंटिन्यू करा पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ना व्हिडिओला लाईक करा आणि गावाकडं कसं म्हणजे एकदम असं साध्या पद्धतीने आईची ओटी भरतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि धोंड्याचा आजचा कार्यक्रम कसा होणार आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे बहीण नाही येणार कारण की तिच्या सासऱ्यांचं आजारी आहेत त्याच्यामुळं ते दवाखान्यात होते दाजी तिकडे गेलेले आहेत त्याच्यामुळं ती काही येणार नाही मग फक्त आम्हीच जाणार आहे आणि ती येईल पण तिला थोडा टाईम होईल तोपर्यंत आम्ही जाऊन येणार आहे कारण आपल्याला तिथं थांबून जमणार नाही परत आपल्याला इथं येऊन गुरांचं आवरायचं आहे शेळ्या ते आपलं एवढं सगळं संसार इथं असंच टाकून एवढा वेळ आपल्याला तिथं थांबणं शक्य होणार नाही म्हणजे संध्याकाळच्याला मी एकटी राहू शकले असते पण नको आता पोरांची शाळा पण उघडणार आहे आणि सगळे जाऊन जमत नाही आजी पण इथं नाही आहे त्याच्यामुळं मग मी लगेच येणार आहे तर चला आता आम्ही निघतो पटक्यास पहिले आहे ना जाऊन साड्या घेते मस्तपैकी आईसाठी चुलतीसाठी आहे की नाही तर चला मग तर मग मी आले गावामध्ये आणि मग इथं साड्या चॉईस करीत होते तर काहींचा कलर आवडत नव्हता तर काहींचं सूत मला आवडत नव्हतं खरं तर नऊवारी साड्यांमधलं मला थोडंफार समजतं कारण लहानपणापासून आई त्याच साड्या वापरते ना तर मग थोडं त्यामधलं माहिती होऊन गेलं मला तर मग इथं मी साड्या चॉईसच करीत होते तर आत्यांना पण एक घेणार आहे मी पण त्या आल्यावरती आता आम्ही आलो आता छकूचे पप्पा गेले पेट्रोल भरायला आहे की नाही
खरेदी केली ना आता आम्ही निघणार आहे. आहे की नाही छकू? ऊन लई आहे, उन्हामुळं असं पॅक केलंय सगळं. काही हो पण तंबाखू पहिली खाल्ली पाहिजे. ते छकूच्या पप्पाचं तिकडं पेट्रोल भरून निवांत तंबाखू खायचं काम चाललंय. आलाय का बरं आलंय? बघा तंबाखू खायचं चोळायचं काम चाललंय. इकडं उशीर झालाय त्यांना त्याचं काहीच नाही. मस्त मजा तंबाखू चोळीत बसले ना, आत्ताशी निघाले. तर चला आता आम्ही निघतो आता कांबरगावला आणि तुम्हाला भेटतो कांबरगावमध्ये. तर चलो. तर येऊन बराच वेळ झालाय आणि आता इथं डेकोरेशनचं काम चालू झालंय बघा. इकडं असं केलंय चकू सर ग, अजून चालूच आहे काम. तर हे इकडं असं चाललंय आणि बघा ही आमची आई बसली वर जाऊन. अनुबाई वर बसल्या. अशी काढली रांगोळी, कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. आणि मम्मी इथं बसली. आता आता भरायची ओटी आहे ना. आधी जेवून घ्यायचं का लेक जावायला? हा नानी येते ना, नाही का? नानी येते ना तोवर. हा तोवर जेवून घ्या. हा तर वहिनीचं काम चाललंय इकडं. लय झालं तर जरा कमी खा आणि संध्याकाळी तुम्ही बांधून न्या आणि तिथे गेल्यावर खा. इथं ठेवल्यावर होईल. दाबून आहे मग लेक जावायला ना. हा पोळ्या खा पोटभर. असं आहे. इकडं वहिनीची रांगोळी काढायचं काम चालू आहे. इकडे छकूचे पप्पाने डायरेक्ट झोपूनच घेतलंय. आराम चाललाय. अंकू भाऊ जाऊन ते काय डोळे दाखवले. इकडं ब्रदर सो गया. काम नाही ना काही. राधूबाई तुला घ्यावाच लागेल असं तसं. काय मी आलो मध्ये. हा मग व्हिडिओ मध्ये आला नाही तुला घ्यायलाच पाहिजे. होय आनंद आनंद झाला. तर हा माझा भाचा आहे बघा, लाडका आहे ना. लय लाडका आहे. आणि ही राधिका आहे. राधू हाय कर. हाय कर ना. अगं ती लाजती बघा. अगं बघ इकडं बघ. अगं इकडं बघ. ती नात लाजती आम्हाला. तू आणि इकडं कर. इकडं बघ. अगं बघ ना. इकडं काय आहे? आता भारी काढली मस्त. मग अशी डोकं लावलं असतं इकडं बी तर तशी इकडं पण भारी आली. तुझे पाय धुवायचे का? हा काय लिहायचं? अधिक मास लिहू. अधिक मास. हा हा काही लिहा तुमच्या मना, आमचं काय नाही. तिकडं पुसवशील. काढा ना मामी त्याच्यावर. यांनी करा आणि मग परत त्याच्यावर हे करा. रंग टाकायचा का? हा रंग टाकायचा असं. हा नाही ते ना चांदीच छकू दिसत. नंतर मग आणि जर चांगलं वाटतं रंग टाक. अधिक तुला येतं का आता? येतं ना. धोंडा तू त्या दाजीला म्हणायचं ना, आमंत्रण द्यायचं ना त्या दाजीला धोंड खायला या. तू दिलं नाही बा असं असतं का पुढं? वय मग आला नाही संस्कार काय मग तो निस्ता मानला. तो म्हणायचं ना दाजी या म्हणून तुम्ही. आणि मग धोंड घालायचे चांगले आणायचे गोटे गोळा करू करू करू. खा गोटे. तर असं जेवणाचं सगळं केलंय बघा इकडं. आणि मधी छोकूचं ताट येते आहे की नाही. चला घ्या बसून मग. असं जरा हा मग आहेत माझ्या आत्याबाई सुप्याच्या. त्या आलत्या त्यांच्या आईची वटी भरायला. हाय की नाही? भरली तुम्ही ना?
आम्ही भरले ना मग. हा आईची आणि मावशीची ओटी भरली त्यांनी आणि आता त्या निघाल्या सुप्याला. आमटी घ्या. तर मग इकडं चालू झालं आईची ओटी भरायचं काम. तर बघा इकडं आईला मी माझ्या ताईच म्हणते. तर लहानपणापासून ताई नाप्पा म्हणायची सवय लागली होती. तर तसंच म्हणतो. तर खूप छान वाटत होतं. कालचा क्षण इतका भारी होता ना, बघायसारखा होता. खूप आईची ओटी भरणं म्हणजे ना खरंच खूप भाग्याचं आहे. तर इकडं मी ओटीच भरत होते ताईची आणि घास भरावल्यावर तिला खूप आनंद झाला बघा, कारण की मी तिला भरावलेलं. आणि असं असतं ना, माहेरामध्ये गेलं ना आई ही पाहिजे. आई असलं का तर माहेरात करमतं, तसं करमत नाही. मला तर आई एक दिवस समजा दवाखान्यात ती गेली ना आणि मी जर तिथं असले का मला तिला येऊस तर करमत नाही. तर असं आहे, आई माझी खरंच खूप छान आहे, खूप गोड आहे प्रत्येकाची. तर आईची ओटी भरून झाली. ही माझी चुलती आहे, तर चुलतीची पण ओटी भरून घेतली. खरं तर ही माझी मावशी आहे आणि मला मैत्रिणीसारखी आहे. खूप छान सांगते समजून, खूप भारी आहे ही. म्हणजे तिचं स्वभाव पण छान आहे. किती सांगावं तिचं कौतिक असं असतं. तर तिची पण ओटी भरून घेतली. नंतर मग छकू तर फोटो काढायलाच गुंतलेली होती. तिची ओटी भरून झाल्यावर मग मोठी चुलती राहिली होती, तर ती थोडीशी बाहेर गेली होती. ती आली, मग तिची पण ओटी भरायला चालू केलं इकडं. छान मस्त. ती तर सगळ्यांपेक्षा मोठी आहे. तर तिचं सांगायचं झालं तर खरंच ती पण खूप चांगली आहे, खरंच लय भारी आहे, मस्त. आणि तिची पण ओटी भरली. खरं तर आहे ना, माहेरामध्ये गेलं ना तर ह्या सगळ्या जणी असल्या ना तर माहेर असं भरल्यासारखं वाटतं. खरं तर यांच्यापासूनच आपण आहे. तर खूप भारी वाटलं बघा काल, म्हणजे अधिक मासमध्ये अशा ओट्या भरून आईच्या. तर ओटी भरणं म्हणजे हे तर खूप छोटंसं आहे, काहीच नाही. तर त्यांनी आपल्यासाठी इतकं सगळं केलंय. तर हे ओटी भरण म्हणजे काय, तर थोडक्यात भाऊजाई आहे. तर म्हणलं चला तिची पण ओटी भरून घ्यावा, कारण की कसं आहे ना, काही काहींना आई नसती, मग ती आईच्या जागेवर मोठ्या भाऊजाईची ओटी भरली जाते. तर मला आई पण आहे आणि चुलत्या पण आहे आणि म्हणलं चला तिला पण तिचा मान देऊ, ती पण मला आईसारखीच आहे. तर मग तिची पण ओटी भरून घेतली. खरं तर ती मला आईसारखी, बहिणीसारखी आणि मैत्रिणीसारखी पण आहे. खूप छान आहे माझी भाऊजाई. तर मग तिची पण ओटी भरून घेतली. खूप भारी वाटलं बरं का. सगळंच हा क्षणच इतका भारी होता ना, तर खूप भारी वाटलं होता. असा सण आहे ना, मी म्हणते दरवर्षी यावा. तर हा 3 वर्षांनी मिळून येतो. तर मग त्यांनी पण माझी ओटी भरली. तर बघा इकडं वहिनी पण माझी ओटी भरत होत्या. तर मग खूप भारी वाटलं बरं का, खूप मस्त वाटलं. नातं हे ना खूप सुंदर असतं, खूप छान असतं आणि ते जपलं तर खूप छान राहतं, असं असतं. तर निघतो आम्ही आमच्या घरी. हा, ही माझी मोठी चुलती, ही बारकी चुलती, ही माझी मम्मी. तर चला आता आम्ही निघतो आमच्या घरी, आहे की नाही. कसं झालं कार्यक्रम, चांगलं झालं का. साड्या तिघींनी पण वापरा, काय ब्लाऊज शिवा. लेकीने घेतलेली ती म्हातारी बघली कशी लगेच घातली तिने, तिच्या लेकीने आणलेली साडी घालून मिरती. ते बघा आधी तिकडून काय नाही, मी वापरणार आहे ना पण. हा घाला बर का नक्की. झाला हिचा लगेच पिसण्या शिवायला. हा ठेव माया याच्यात, त्याच्यात पर्स मध्ये टाक, मग मी शिवून देईन पाठवून. हा काय माहिती आता हाय का नाही. दे एखादं त्याच्यात टाकून जुना तुला. गेली म्हातारी गेली तिकडं, त्या बघ आली. तिचं लुगडं घालूनच तिच्या लिकीच नव्हती नेसत, बळत नेसवली ना. मागची फाडली तशी ही पण फाडव घातली काय तिने पण. ती कधी तवा अशी घालती हिच्या वाणी, आहे की नाही. चला आता आमची बाराबारी करतो. इकडं ह्या ताटामध्ये अनारसे भरून दिलेले आहेत, ते पण भरितो. आता इकडं आमटी दिलेली आहे आणि पोळ्या पिशी मध्ये घालून ठेवल्यात मी लगेच. हा पुराणा दिलाय वहिनीनी. इकडे हे बघा मोबाईल मध्ये व्यस्त आहेत सगळे, लाईट गेल्यामुळे इकडे अंधार येतोय दाराशी. चला आता द्या ठेवू, आहे की नाही.
ही साडी दिली मला, हिने लगेच नेसली. घरी आलो हिला लगेच, हिला लय उद्योग या साडी घालायचा. आम्ही आलो नाही कुठं तर हिने पहिली ही साडी घालून घेतली. लपून बसली आता. तर चला आलो आम्ही. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा. तर चला भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.